धगधग गर्ल म्हणून ओळख असलेली बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या दमदार अभिनयासाठी आणि उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखली जाते. आपल्या अभिनयाने माधुरीने 90चा काळ गाजवला होता. सध्या माधुरी मोजकेच चित्रपट करत असली तरी एकेकाळी तिचा या इंडस्ट्रीत दबदबा होता. अभिनेत्री माधुरी दीक्षितने करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. माधुरीने तिच्या करिअरमध्ये अनेक कठीण पात्र साकारली असून तिच्या काळातील बॉलिवूडमधील जवळपास सर्वच हिरोंबरोबर काम केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तिने एका खलनायकाच्या भीतीमुळे चित्रपटात सीन करण्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर त्या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी माधुरी खूप रडली होती. तर हा खलनायक दुसरा कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते रणजित होते. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या रणजित यांनी स्वतःच एका मुलाखतीत याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेते रणजित हे त्यांनी नकारात्मक भूमिका साकारून त्यांची एक वेगळीच ओळख चित्रपट सृष्टीत करून ठेवली आहे. त्यांच्या खलनायकाच्या भूमिका बघून रणजित यांना खऱ्या आयुष्यात महिला खूप घाबरायच्या. तसेच अनेक अभिनेत्री त्यांच्याबरोबर काम करण्यात संकोच करायच्या. हा सगळा त्यांच्या नकारात्मक पात्रांचा प्रभाव होता. त्यांनी आपल्या नवीन मुलाखतीत सांगितलं की माधुरी दीक्षितने प्रेम प्रतिज्ञा चित्रपटात त्यांच्यासह काम करण्यास जवळपास नकार दिला होता. रणजित यांना याबद्दल फारशी माहिती नव्हती. याची माहिती त्यांना अजय देवगणचे वडील आणि ॲक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांनी दिली होती. रेडिओ नशाशी बोलताना रणजित म्हणाले, माधुरीने प्रेम प्रतिज्ञा चित्रपट करण्यास नकार दिला होता. मेकअप करतानाच ती रडू लागली होती. तिने माझ्याबरोबर कोणतेही सीन करणार नसल्याचं सांगितलं होतं. रणजित पुढे म्हणाले, मला माहित नव्हतं काय घडत आहे. मी फक्त 2 तास सेटवर यायचो. ती एका गरीब माणसाच्या मुलीची भूमिका करत होती. मला तिचे शोषण करायचे होते अशी कथा होती. फाईट मास्टर वीरू यांनी सांगितलं होतं की ते नॉनस्टॉप शूट करतील. पण सीन पूर्ण झाल्यावर माझ्यामुळे कोणालाही अडचण आली नाही. सहसा लोक मला विचारायचे की सीन कसा होता. मात्र यावेळी सर्वांनी माधुरीला घेरले. ती म्हणाली की मी तिला स्पर्श केला हे तिला कळलं देखील नाही. हे माझं कौतुक होतं. मी प्रत्येक स्त्रीचा आदर करतो, मग मी त्यांना ओळखत असो वा नसो. रणजित यांनी मुलाखतीत सांगितलं की चित्रपटांमधील त्यांच्या खलनायकाच्या प्रतिमेमुळे त्या काळात त्यांच्या लग्नात अडचणी आल्या होत्या. तसेच करिअरमधील एका टप्प्यानंतर त्यांना एकाच धाटणीच्या भूमिका मिळू लागल्या होत्या. पुन्हा पुन्हा तेच करावं लागायचं. साडी पकडायची, केस ओढायचे आणि शेवटी मार खावा लागायचा, असं ते म्हणाले. सिनेविश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी.